सांगलीच्या कुपवाडमध्ये वटपौर्णिमेच्या रात्री एका महिलेनं आपल्या पतीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। विशेष म्हणजे 15 दिवसापूर्वीच राधिकाचं अनिल लोखंडे यांच्याशी लग्न झालं होतं। अनिल लोखंडे यांचं वय 50 तर राधिका इंगळे हिचं वय 27 वर्ष होतं। लग्नानंतर काहीच दिवसात शारीरिक संबंधातून दोघांमध्ये वाद सुरू झाला। वटपौर्णिमेच्या दिवशीच देखील अनिल यांनी राधिका हिच्याकडे शारीरिक संबंधांसाठी तगादा लावला, परंतु या कारणावरून पुन्हा दोघांमध्ये वाद झाला। वादातून दोघात कडाक्याचं भांडण झालं आणि यानंतर अनिल लोखंडे झोपी गेला। परंतु पतीकडून होत असलेल्या वारंवार शारीरिक संबंधाला वैतागलेल्या राधिकानं कुऱ्हाडीनं त्याच्या डोक्यात घाव घातला आणि निर्घृण खून केला। या प्रकरणामध्ये राधिकाला पोलिसांनी अटक केली आहे। 50 वर्षीय इसमाशी राधिकाचं लग्न झालं होतं आणि वारंवार शारीरिक संबंधांसाठी तगादा लावला जात असल्याच्या रागातून वटपौर्णिमेच्याच रात्री राधिकानं हा निर्घृण खून केला।